मतदार यादी वाचन हे करणं खूप महत्त्वाचं राहणार आहे. आणि हा फक्त बिहार किंवा महाराष्ट्राचा विषय नाही, हा देशाचा विषय. हा देश संविधानाने चालतो. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या संविधानानेच देश चालणार आहे. त्यामुळे ते नियम कायदे हे इलेक्शन कमिशनलाही लागू आहे. दुर्दैवाने सातत्याने आम्ही बघतोय ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप इलेक्शन कमिशनवर डेटा ड्रिव्हन होतं. जे असं होत नाहीये की आरोप करतायत आणि त्याच्या मागे डेटा नाही. हा डेटाच दिसतोय. म्हणजे अनेक ठिकाणी तुमच्याच चॅनलवर सांगितलं जातं की पत्ताच नसतो पण तिथे 800 मतदार आहेत. मग हे यंत्रणा आली कुठून? ह्याची चाचपणी व्हायला नको. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की एखादा शेतकरी जर कर्ज काढायला गेला आणि 0.01% पण एखादं डॉक्युमेंट कमी जास्त असेल तर त्याला तुम्ही कर्ज देत नाही, मुलांना ॲडमिशन देत नाही, स्कॉलरशिप नाकारता. मग हे सगळं असताना म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या नियम कायदे, जो ड्रग्जमध्ये आहे तो खोटा पासपोर्ट घेऊन पळून जातो त्याला सोखून माफ, जो मतदार नाहीच आहे जागेवर त्याला मतदान करायचा अधिकार. हे काय चाललंय या राज्यामध्ये? हे खूप एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इलेक्शन कमिशन बद्दल मनामध्ये जे प्रश्न आज उद्भवत आहेत ते भारतासाठी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी फारसे चांगले नाही.